तर हे बाजारात खूप छान असा फ्रेश पालक भेटतो। तर म्हटलं चला पालकपासून एक नवीन पदार्थ तुमच्यासोबत शेअर करावा। त्यासाठी मी इथे 2 गड्डे असा पालक घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 तांब्या भरून असं पाणी टाकून छान आपण हा पालक शिजवून घेऊया। तर पदार्थ नवीन आहे, माझ्यासाठी तरी नवीन आहे। तुम्ही कधी बनवला की नाही ते कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। चला तर मग आपला हा पालक शिजलेला आहे, आपण हा काढून थंड करून घेऊया। पालक थंड झालेला आहे, त्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची 4 ते 5 हिरवी मिरची, 1 गड्डी लसूण टाकून मिक्सरला छान अशी याची पेस्ट तयार करून घेऊया। पेस्ट तर आपली इथे तयार आहे। त्यानंतर आपण इथे मसाले तयार करून घेऊया। तर मी इथे अगदी 2 चमचे असं तेल, त्यानंतर त्यामध्ये बटर आणि काही खडे मसाले म्हणजे दालचिनी, हिरवी विलायची, मसाला विलायची, स्टारफूल, तमालपत्र टाकून छान असं आपण फ्राय करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि एक मोठा कांदा उभ्या आकारात कट करून घेतलेला आहे। तर तो देखील छान असा फ्राय करून घेऊया। करपून वगैरे द्यायचा नाही, अगदी थोडासा असा क्रीमी फ्लेवर येईल इथपर्यंत परतवून घ्यायचा। तर आपण इथे कांदा अगदी छान असा परतवून घेतलेला आहे। कांदा परतवून घेताना छान अशा स्लाइस पडल्या पाहिजे, पातळ असा घ्यायचा कट करून। त्यानंतर त्यामध्ये हळद टाकून घेऊया आणि अर्धा वाटी असे मी इथे मटार घेतलेले आहेत। त्यानंतर एक मोठा असा बटाटा, त्याऐवजी तुम्हाला दुसऱ्या पालेभाज्या किंवा मग फळभाज्या जसं बटाटा, टोमॅटो वगैरे यूज करायचा असला तर तुम्ही तो देखील यूज करू शकता किंवा फुलकोबी वगैरे। पण एवढ्याच साहित्यामध्ये अगदी छान अशी टेस्ट आपल्या या पदार्थाची येते। त्यामुळे मी हे सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, थोडं परतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा आपण इथे धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। तर तिखट म्हणाल तर आपण हिरवी मिरची इथे सुरुवातीला मिक्सरला फिरून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी तांदूळ छान असा धुवून घेतलेला आहे 2 ते 3 पाण्याने। तर आपण इथे तांदूळ टाकून घ्यायचा आहे, मिक्स करायचा नाही। त्यानंतर आपण लगेचची प्युरी टाकून हे सर्व जिन्नस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही अशा प्रकारे पालक भात बनवता की नाही ते कमेंट करून नक्की सांगा, तर खूप छान असा लागतो। तर शिजल्यानंतर तुम्हाला सांगते अगदी छान असा याचा सुवास देखील आलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने मी 2 वाट्या असं पाणी ॲड केलेलं आहे। 1 वाटी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि 1 वाटी अशीच प्लेन पाणी यामध्ये टाकलेलं आहे। तर झाकण लावून आपण याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया। तर हे अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे पालक थोडाफार कमी जास्त करू शकता, तुमच्या मनावर आहे तुम्हाला किती स्ट्रॉंग फ्लेवर हवा आहे। तर आपला इथे 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत, छान अशी वाफ देखील गेलेली आहे आणि अगदी छान असा आपला भात इथे तयार झालेला आहे। थंड झाल्यानंतर आणखी असा मोकळा होतो, पण याचा सुवासच एवढा छान येत आहे की अगदी लग्नामध्ये पंक्तीमध्ये वगैरे भेटतो तसा याचा सुवास येत आहे आणि खायला देखील अगदी तेवढाच टेस्टी लागत आहे। तर तुम्ही कधी बनवताय ते कमेंट करून नक्की सांगा। आम्हाला तर खूप आवडला, आम्ही हा गरम गरम सर्व करणार आहोत। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।